मावळवासियांनी 4 तप पूर्ण होऊन 5व्या तपाला प्रारंभ झालेला आहे. वेळ खूप झालेला आहे. मला मावळ तालुक्यातून जे एक प्रामुख्याने जबाबदारी माझ्यावर दिली आहे, वारकरी संप्रदायाची, वैकुंठवासी भोसलेबाबा असतील, शेटेबाबा असतील, त्यांच्या प्रेरणाने येवलेशे लोक लावेले दोरी त्याचा वेळ गेला गगनावरी हा वटवृक्ष झालेला आहे. आणि या वटवृक्षाखाली प्रारंभ करताना भोसलेबाबा माझा कान धरायचे, हे बघ सातकर, नुसतं भजन म्हणू नको, नुसते वर्गणी जमा करू नको, पण प्रामुख्याने तुला कधी ना कधीतरी आमची जबाबदारी सांभाळायला लागणं, हे त्यांचे शब्द. एकही शब्द खोटा बोलत नाही मी. तर बाबांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांच्या कृपेदृष्टीने का होईना, पण या श्रापरू मंदिराच्या या प्रांगणात आपल्या मावळ तालुका दिंडी समाजात 9वी भोजी मंडळ यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. खरोखर सिंहाचा वाटा आहे. आपल्या ग्रामीण भागातून मी फार वेळ घेऊ शकत नाही, पण मी जे अध्यक्षपदाची धुरा दिली ती मी एकटा अध्यक्ष नसून ही माझे वारकरी बांधव मावळ तालुकावासियांची बरं का, सर्वसाधारण यांचा दिलेल्या या संधीचा मी चांगल्यापैकी सदुपयोग करीन अशी सदिच्छा आणि मंडळाला सदिच्छा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द सांगतो. रामकृष्ण हरी. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जे सर्व भांगरवाडीतील श्रोतेगण, भांगरवाडीतील सर्व मित्रमंडळ ज्यांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं आहे की ह्या वर्षी 9वी भजनी मंडळाला वाढायला देखील मिळालं नाही, एवढं ह्या लोकांनी सर्व उचलून धरलं. मंडळाने फक्त सांप्रदायिक प्रोग्राम केला, पण बाकीचा अन्नदानाचा प्रोग्राम ह्या सर्व मंडळांनी केला आहे, तर त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. तसेच राहिलेले 1-2 सत्कार आहेत. ह्या मंदिरातील पुजारी किरीट जोशी तात्या यांचाही सत्कार होत आहे, तर विशेष सत्कार होत आहे. तसेच नाईक बंधू यांचाही सत्कार होत आहे. आणि हे जे अन्नदान शिजवून ज्यांनी दिलं आहे ते आचारी यांचा सत्कार दत्ताभाऊ शिंदे यांचाही सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि